विद्यार्थी मित्र हो, आज आपण चित्रकलेमध्ये एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या ज्या ड्रॉइंगच्या ग्रेड परीक्षा आहेत त्याविषयी आज आपण माहिती घेत आहोत। त्यामध्ये एलिमेंटरीची ग्रेड परीक्षा आहे, त्यातील विषय आपण पाहू। त्यामध्ये 4 विषय आहेत। वस्तुचित्र म्हणजे ऑब्जेक्ट ड्रॉइंग, दुसरा आहे स्मरणचित्र म्हणजे मेमरी ड्रॉइंग, तिसरा आहे संकल्पचित्र म्हणजे डिझाइन, आणि चौथा आहे भूमिती व अक्षरलेखन म्हणजे जिओमेट्री आणि लेटरिंग। तर या 4 विषयामध्ये आपण आज 4ही विषयाची थोडी प्राथमिक माहिती घेणार आहोत। तर आपण प्रथमतः वस्तुचित्र म्हणजे ऑब्जेक्ट ड्रॉइंग या विषयी पाहू। तर या ऑब्जेक्ट ड्रॉइंग मध्ये परीक्षेचा जो कालावधी आहे तो 2.5 तास आहे। त्यामध्ये समोर ठेवलेली मानव निर्मित व निसर्ग निर्मित वस्तूचं रेखाटन म्हणजे स्केचिंग करायचं असतं। त्यामध्ये वस्तूचे कागदाच्या आकाराला शोभेल अशा प्रमाणात सुसंगत व प्रमाणबद्ध स्केचिंग करायचे। त्यानंतर त्या वस्तूवर छायाप्रकाश म्हणजे शेड अँड लाईट, शेड लाईट, त्यानंतर कलर म्हणजे रंग, पोत म्हणजे टेक्स्चर, या सर्व ज्या वस्तू आहेत त्यांचं हुबेहूब तुम्हाला तिथं रेखाटन करायचं आणि रंगकाम करायचं आहे। त्यानंतर रंगकामासाठी तुम्ही तुमच्या आवडीच्या रंग माध्यमाचा उपयोग करू शकता। रंगमाध्यम म्हणजे तुम्ही त्यामध्ये ऑइल पेस्टल, त्यानंतर पोस्टर कलर, त्यानंतर वॉटर कलर या तिन्हीपैकी एक किंवा मिश्र पद्धतीने म्हणजे तिन्हीचा उपयोग तुम्ही केला तरी चालेल। यामध्ये सर्वसाधारण परीक्षेसाठी आतापर्यंत आलेले जे वस्तू आहेत त्यामध्ये प्रथमतः बादली म्हणजे बकेट, त्यानंतर ट्रे, डस्टबिन किंवा चिनी मातीची भांडी, त्यानंतर पाण्याचा ड्रम, त्यानंतर ग्लास, झाडू, त्यानंतर त्यामध्ये निसर्ग निर्मित असं केळी, सफरचंद, संत्री, पपई यासारखे घटक येतात, त्या तुम्हाला हुबेहूब रेखाटायच्या आहेत। त्यानंतर येतो तो दुसरा विषय, तो म्हणजे स्मरणचित्र म्हणजे मेमरी ड्रॉइंग किंवा याला रचनाचित्र असंही म्हणतात। त्याचा जो कालावधी आहे तो 2 तास आहे। 2 तासामध्ये तुम्हाला स्मरणचित्र तयार करायचं आहे। तर त्यामध्ये एखादी कल्पना चित्र स्वरूपात परिणामकारकपणे रेखाटन करायचे असते। त्यानंतर त्यामध्ये प्रसंगावर एखाद्या तुम्हाला परिचित असणाऱ्या प्रसंगावर चित्रण करायचं आहे। त्यामध्ये कमीत कमी 3 ते 4 मानवाकृती व प्रसंगाला अनुसरून पार्श्वभूमी म्हणजे त्यामध्ये आपण बस स्टॉप घेतला तर त्यामध्ये बस स्टॉपमध्ये तुम्ही 3 ते 4 मानवाकृती रेखाटायची आहे। त्याला अनुसरून पाठीमागे असणारं जे बॅकग्राऊंड आहे पार्श्वभूमी ती तुम्हाला रेखाटायची आहे। त्यानंतर त्या चित्राची जी रचना आहे ती स्वनिर्मित असावी। त्यामधलं जे रेखाटन आहे त्यातील हालचाली, स्थिती, त्यानंतर रंगकाम याकडे पूर्ण लक्ष पाहिजे आणि हे चित्र तुम्हाला वेळेमध्ये पूर्णपणे रंगवून तुम्हाला ते सबमिट करायचं असतं। तर त्यामध्ये काही विषय तुम्हाला सांगतो। त्यामध्ये धार्मिक सण असतील, समारंभाचे महत्त्व सांगणारे प्रसंग असतील, त्यानंतर परिसरातील दैनंदिन प्रसंग, घटना, दृश्य, कौटुंबिक प्रसंग, त्यानंतर तो आपल्या शाळेमधील एखादा खेळ असेल, त्यानंतर एखादी सर्कस असेल, अशा वातावरण निर्मितीसाठी योग्य पार्श्वभूमी किंवा पूर्वभूमी आणि इतर सूचक घटक याचा समावेश आपल्याला अपेक्षित आहे यामध्ये। त्यानंतर येतो तो तिसरा विषय संकल्पचित्र म्हणजे डिझाईन। तर डिझाईनमध्ये आपल्याला वस्तुचित्रासारखाच 2.5 तास आहे। यामध्ये चौरस, चौकोन, त्रिकोण, आयत, वर्तुळ यासारख्या भौमितिक आकारावर बाह्य आकाराचा नक्षीकामासाठी उपयोग केला जातो। तर त्या नक्षीकामामध्ये सरळ रेषा, वक्ररेषा, लयदार रेषा, विविध नैसर्गिक, भौमितिक, अलंकारिक अशा अमूर्त आकारांचा आपल्याला अमूर्त म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट आकारांचा आपल्याला उपयोग करायचा आहे।
त्यानंतर समांगी आणि विषमांगी या पद्धतीने सुद्धा तुम्हाला करायला काय हरकत नाही. त्यामध्ये गरज भासल्यास पोत निर्मिती, म्हणजे पोत म्हणजे टेक्स्चर, त्याला आपण टेक्स्चर निर्मिती म्हणतो, ती तुम्हाला करायची आहे. यामध्ये सुद्धा तुम्ही रंगमाध्यम तुम्हाला जे आवडेल त्या माध्यमामध्ये तुम्ही करू शकता. आणि चौथा आणि शेवटचा हा जो विषय आहे तो भूमिती व अक्षरलेखन. आता आपण भूमिती हा विषय पाहूया. त्यामध्ये 2 तास आहेत. प्रश्नपत्रिकेत अ विभाग आणि ब विभाग असे 2 विभाग आहेत. तर अ विभागात दिलेल्या 5 प्रश्नापैकी आपल्याला 4 प्रश्न सोडवायचे आहेत आणि ब विभागात सूचित केलेले शब्द शीर्षकाच्या आवडीच्या बाह्य आकारात मुक्त आविष्कार पद्धतीने अक्षरलेखन करून रंगकाम पूर्ण करायचं आहे. त्यामध्ये अक्षरलेखन जे आहे ते आपल्याला ब विभागामध्ये येतं. ब विभागामध्ये तुम्हाला जे सूचित केलेलं शीर्षक, तुम्हाला जे शीर्षक म्हणजे जो शब्द दिला असेल त्याला अनुसरून आपल्याला ते अक्षरलेखन पूर्ण करायचं आहे. आज आपण एलिमेंटरीच्या जॉमेट्रीकडे जाणार आहोत. त्यामध्ये साधारण 20 रचना आहेत. 20 रचनामध्ये रेषांचे विभाजन, त्यानंतर लंब रेषा, कोन, त्रिकोण रचना, त्यानंतर चौकोन रचना, वर्तुळ व बहुभुजाकृती रचना, त्यानंतर नियमित रेखाकृती, वर्तुळे, आंतरलिखित करणे, अशा प्रकारची प्रकरणं आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एलिमेंटरी ग्रेड परीक्षेमधील कर्तव्य भूमिती म्हणजे जे जॉमेट्रीचा अभ्यास आज करणार आहोत. त्यातील पहिलं प्रकरण रेषा विभाजन. त्यातील पहिली रचना दिलेल्या रेषेचे 2 समान भाग करणे. प्रश्न 7 सेंटीमीटर लांबीची रेषा AB घ्या व तिचे 2 समान भाग करा. तर प्रथम दिलेल्या लांबीचे रेषा आपण AB काढू. सात सेंटीमीटर. कर्कटकच्या साह्याने आपण या रेषेच्या A केंद्रबिंदूतून निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे आणि वरील बाजूस एक आर्क करायचा आहे. तसंच खालीही करायचा आहे. B पॉइंट मधून त्याला छेदणारा दुसरा आर्क त्याला नावे P आणि Q. हे मिळालेले 2 पॉइंट आहेत P आणि Q, ते जोडून घेऊया. AB रेषेला छेदणारा जी रेषा आहे त्याला S नाव देऊया. अशा प्रकारे आपला AS आणि SB असे 2 समान भाग होतील. पुढील रचना दिलेल्या रेषेचे 4 समान भाग करणे. प्रश्न 9 सेंटीमीटर लांबीची रेषा AB काढा व त्याचे 4 समान भाग करा. दिलेल्या रेषेचे 2 समान भाग कसे करायचे आपण पहिल्या रचनेमध्ये शिकलो आहोत. त्याचाच वापर आपण इथं करायचा आहे. आपण आधी 9 सेंटीमीटर लांबीची रेषा AB काढून घेऊया. पहिल्या रचनेमध्ये आपण जसे 2 समान भाग केले
त्याचे आपण आता इथं करून घेऊयात. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊया. रेषेच्या वरील बाजूस एक अर्क, खालील बाजूस एक अर्क, बी पॉइंट वरून त्याला छेदणारा दुसरा अर्क. दिलेल्या रेषेचे दोन समान भाग झाले. एस नाव देऊया त्याला. आता एस एवढीच रेषा गृहीत धरून आपण निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वर एक अर्क, खाली एक अर्क, एस वरून वर एक अर्क, खाली एक अर्क. रेषा एसबी या रेषेसंदर्भात सेम कृती करायची आहे. मिळालेले जे दोन बिंदू आहेत, ए बी ला जाणारी त्यातून रेषा काढूयात. त्याला नाव देऊयात पी क्यू. अशा प्रकारे आपण ए बी या रेषेचे 4 समान भाग केले. ए पी, पी एस, एस क्यू आणि क्यू बी. यापुढील जे रचना आहे ती दिलेल्या रेषेचे 8 समान भाग करायचे आहेत. तर ती तुम्हाला करायची आहे. 11 सेंटीमीटर लांबीची रेषा ए बी काढा व त्याचे समान 8 भाग करा. तर रचना 1 आणि 2 ज्या पद्धतीनं ए बी चे 4 समान भाग पाडले तशाच पद्धतीनं तुम्हाला 11 सेंटीमीटर रेषेचे 8 समान भाग पाडता येतील. पुढील प्रकरण लंब रेषा. रचना दिलेल्या रेषेवर तिच्यामधील दिलेल्या बिंदूपासून लंब काढणे. प्रश्न 7 सेंटीमीटर लांबीची रेषा ए बी आहे. ए बी रेषेवर पी बिंदू ए पासून 4 सेंटीमीटर अंतरावर आहे. तर रेषा ए बी ला पी बिंदूतून जाणारा लंब काढा. रेषा ए बी काढूया 7 सेंटीमीटर. ए पासून 4 सेंटीमीटर अंतरावर पी बिंदू घेऊया. तुम्ही कर्कटकच्या साह्याने सुद्धा घेतला तरी चालेल. पी हे केंद्रबिंदू घेऊन आपल्याला अंदाजे ए बी या रेषेवर अर्क काढायचा आहे. त्याला नाव द्या सी आणि डी. अनुक्रमे आपण सी आणि डी हे केंद्रबिंदू घेऊन रेषा ए बी च्या एका बाजूस म्हणजे वरील बाजूस अंदाजे अंतर घेऊन एक अर्क काढूया सी पासून. तेच अंतर घेऊन डी वरून त्याला छेदणारा दुसरा अर्क, याला क्यू नाव देऊया.
बिंदू P आणि Q हे जोडूया. अशा प्रकारे रेषा PQ हा रेषा AB चा लंब आहे. पुढील रचना, दिलेल्या रेषेवर तिच्या बाहेरील बिंदूपासून लंब काढणे. प्रश्न, 7 सेंटीमीटर लांबीची रेषा AB असून या रेषेच्या वरच्या बाजूला काही अंतरावर S बिंदू घ्या आणि S बिंदूतून रेषा AB वर लंब काढा. रेषा AB काढूयात. सात सेंटीमीटर लांबीची रेषा AB. रेषा AB च्या वरील बाजूस काही अंतरावर आपल्याला S बिंदू घ्यायचा आहे. अंदाजे तुम्ही कुठेही घेऊ शकता. हा S बिंदू. S बिंदूवर लोखंडी टोक ठेवून रेषा AB वर सोयीस्कर अंतराने आपल्याला आर्क काढायचा आहे. अशा पद्धतीने त्याला नाव द्या P आणि Q. P व Q बिंदू घेऊन आपण केंद्रबिंदू घेऊन आपण S बिंदूच्या विरुद्ध बाजूला आर्क काढायचा आहे. सोयीस्कर अंतर घेऊन तेवढंच अंतर घेऊन Q वरून त्याला छेदणारा दुसरा आर्क नाव देऊया T. S आणि T हे जोडूया. अशा प्रकारे रेषा ST ही रेषा AB ची लंब आहे. पुढील प्रकरण, कोन. रचना, दिलेल्या कोनाचे 2 समान भाग करणे. प्रश्न, कोणत्याही मापाचा कोन PQR काढा व त्याचे 2 समान भाग करा. दिलेल्या मापाचा किंवा कोणत्याही मापाचा आपण कोन PQR काढूया. अंदाजे तुम्हाला सोयीस्कर असा एक कोन काढून घेऊया. त्याला नाव द्या Q R P. Q हा केंद्रबिंदू घेऊन सोयीस्कर रेडियस Q वरून QR या रेषेवर अंदाजे एक आर्क करूया आणि तसाच P आणि Q या रेषेवर एक आर्क. याला नाव देऊया L आणि M. त्याच रेडियसने L आणि M ही केंद्रबिंदू घेऊन एक आर्क मध्ये करूया L वरून आणि M वरून त्याला छेदणारा दुसरा आर्क. त्याला T नाव द्या. या T बिंदूतून जाणारी ही Q मधून जाणारी ही रेषा काढूया. अशा प्रकारे 2 समान भाग पडले. P Q T
आणि TQR. तसेच रेषा Q आणि T हा कोन दुभाजक सुद्धा आहे. Q आणि T हा PQR चा कोन दुभाजक सुद्धा आहे. पुढील रचना, काटकोनाचे 3 समान भाग करणे. काटकोनाचे 3 समान भाग करणे. प्रश्न, काटकोन काढून त्याचे 3 समान भाग करा. प्रथम आपण काटकोन त्रिकोण काढून घेऊया. अंदाजे एक रेषा काढून घेऊया आपण. याला C नाव द्या. या रेषेवर एक बिंदू घेऊया B. B केंद्रबिंदू मानून एक आर्क काढूया. रचना आपण चौथी जी शिकलेलो आहोत तीच रचना आपण इथं करतोय. पेक्षा जास्त अंदाजे अंतर, वर एक आर्क, दुसऱ्या पॉइंटवरून एक आर्क. सगळ्या आलेला जो पॉइंट आहे तो B बिंदूतून जाणारा. याला A नाव द्या. B केंद्रबिंदू मानून B वर लोखंडी टोक ठेवूया. त्यामध्ये BC वर आणि AB वर एक आर्क काढूया. याला नाव देऊया P आणि Q. कंपास मधील अंतर न बदलता Q वरून, Q या बिंदूपासून एक आर्क करायचा आहे आणि Q या बिंदूपासून एक आर्क. याला नाव द्या S आणि T. अशा प्रकारे B आणि S ही एक रेषा काढा आणि T आणि B ही एक रेषा. अशा प्रकारे कोनाचे 3 समान भाग होतील. पुढील रचना, दिलेल्या रेषेमधील दिलेल्या बिंदूशी दिलेल्या कोना एवढा कोन काढणे. प्रश्न, 6 सेंटीमीटर लांबीच्या रेषा AB वर A पासून 2 सेंटीमीटर अंतरावर X बिंदू आहे. कोन PQR 70 अंश दिला आहे. तर X बिंदूशी दिलेल्या कोना एवढा कोन काढा. तर ऑलरेडी आपल्याला एक कोन दिलेला आहे 70 अंशाचा PQR. त्याच्या आधारे आपल्याला दुसरा कोन काढायचा आहे. आपण रेषा काढून घेऊया 6 सेंटीमीटर लांबीची. रेषा AB काढून घेऊया. नाव द्या त्याला A आणि B. A पासून 2 सेंटीमीटर अंतरावर आपल्याला X हा बिंदू घ्यायचा आहे. हा X बिंदू. आपल्याला कोन PQR ऑलरेडी दिलेला आहे. तर यामध्ये Q हे केंद्रबिंदू घेऊन कर्कटक मध्ये अंदाजे अंतर घेऊया आणि दिलेल्या कोनवर एक आर्क काढूया. त्याला नाव देऊया M
आणि एन. याच अंतराने क्यू आणि एन याच अंतराने आपण एक्स वरून ए बी ला छेदणारा एक आर्क काढूया. याला टी नाव द्या. त्यानंतर एम आणि एन एवढं अंतर कंपास मध्ये घ्या आणि टी वरून त्याला छेदणारा दुसरा एक अर्क काढू. याला एस नाव द्या. रेषा एक्स आणि एस काढा. अशा प्रकारे पी क्यू आर 70 अंशाचा आहे, तसाच एस एक्स बी हाही 70 अंशाचाच होईल. पुढील रचना. दिलेल्या रेषेचे दिलेल्या संख्येएवढे समान भाग करणे. प्रश्न. 9 सेंटीमीटर लांबीच्या रेषा AB चे 7 समान भाग करा. 9 सेंटीमीटर लांबीची रेषा AB काढा. A आणि B. यामध्ये रेषा AB ला A बिंदूवरून आणि B बिंदूवरून समान मापाचे लघुकोन काढायचे आहेत. अंदाजे आपण A बिंदूवरून एक कोन काढूया. याला P नाव द्या. पाठीमागील रचनेनुसार आपण A बिंदूपासून एक आर्क काढूया. त्याच मापाचा B वरून इकडे एक आर्क काढूया. त्यानंतर या दोन्ही पॉइंट मधील अंतर या आर्कवर टाकूया. या बिंदूतून जाणारी B ला रेषा मिळवा. याला नाव द्या Q. कंपास मध्ये ठराविक अंतर घेऊन AP वर सारख्याच अंतराने 7 समान भाग करायचे आहेत आपल्याला. एक, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. हेच अंतर घेऊन B आणि Q या रेषेवर 7 समान भाग 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. तुम्हाला आकृतीत दाखवल्याप्रमाणे हे दोन्ही समोरासमोरचे पॉइंट जोडायचे आहेत. अशा प्रकारे तुम्ही ऑड नंबरचे रेषेचे विभाजन करू शकता. म्हणजे 3, 5, 7, 9.
आपले 7 भाग झालेले आहेत बघा. ए बी या रेषेचे 7 भाग, 1 2 3 4 5 6 7. याच कृतीचा वापर करून तुम्ही रेषेचे 7 9 हे भाग तुम्ही करायचे आहेत.